आले आणि त्यांच्या बॅटमधून आता 2 षटकार येताना पहा मिळाला. टीमची धावसंख्या ही धापळवरती पहा मिळते जाऊन पोहोचली ती म्हणजे 31 या आकड्यावरती 31. 31 धावा धापळवरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो ते म्हणजे 4थं प्रगतीपथावरती आहे. पहिल्या षटकासाठी भारत महाले आले. त्यांनी 5 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये अंकेश बेलके आले. त्यांनी 9 धावा खर्च केल्या. 3 विकेट आपल्या नावावरती केल्या. याही वेळेला पुन्हा सेकंड इन अ रो पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅट आडवी केली स्विंग केली 6 धावांसाठी षटकार बाई बाई सुपर किंग बाई दसवते बालचंद्र खाडे आणि राज्याची वाघमारे यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. पहिला बॉल आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर गर 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 वळण घेणारा बाय मिळाला आणि प्रथमला अगदी त्या कळपट्टीवरती नाचवलंय आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे आपल्याला येताना बाय मिळाला. षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी डावकुरे हाताचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बाय मिळतोय. सूरज मालोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. षटकातील पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. याही वेळेला आडव्या बॅटने खेळायचं होतं परंतु तिथे खेळाडू आहेत. शॉर्ट स्क्वेअर लेगला रोहित पोटले होते. कॅच तिथे ड्रॉप झाली. सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली. स्ट्राईक रोटेट झाली आणि आता निरंजन आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या बघवती पाहायला मिळते ती म्हणजे 43 आकड्यावरती. माफी असावी. सूरज मांगले हे मैदानाच्या आतमध्ये आहेत. टीमची धावसंख्या 43 आपण पाहतोय. 43 ऑन अ स्कोर कार्ड. हो यावेळेला स्विच हिट्स
स्वीट साऊंड देणारा शॉट ऑफ द आफ्टरनून निरंजनच्या बॅट मधून एक ब्रँडेड षटकार. आतमध्ये त्याच्या बॅट मधून 4 षटकार आले अद्यापपर्यंत. मागच्या षटकामध्ये 3 षटकार आले होते, याही षटकामध्ये 1 षटकार आलाय. स्विच हिट खेळ आपल्याला पाहायला मिळालं आणि अगदी दमदार राहिलाय. षटकातील पुढचा बॉल. हो यावेळेला थांबवलंय टप्पा थोडासा मागे घेतलाय. वळण घेणारा बॉल पाहायला मिळाला आणि इथून पुढे आता आपल्याला कमबॅक पाहायला मिळतो तो म्हणजे सूरज मांगले, इंदापूर विभागाला बिलॉंग करणारे खेळाडू. आणि आता टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. डॉट बॉल. वळण घेणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, परंतु चांगली बॅटर मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. पुढचा बॉल. पुढे आले, बॉलला देखील पुढे पाठवायचं होतं. प्रॉपर टायमिंग आहे का तेही पाहावं लागणार आहे. बॉलला फेकून दिलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. निरंजनच्या बॅट मधून हा 5वा षटकार. टीमची धावसंख्या धापवरती पाहायला मिळते ती म्हणजे 55 या आकड्यावरती. याही वेळेला आक्रमण करायचं होतं पण टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये षटक क्रमांक 5 इथून पुढे आले संपुष्टात. टीमची धावसंख्या 55 या आकड्यावरती 55. 55 धावा धापवरती पाहायला मिळतात. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका साईडला भाई सुपर किंग, एका साईडला माऊली एंटरप्राइजेस इंदापूरचा संघ. परंतु निरंजन बांदवलकरने धावाला इथे आपण पाहतो ते म्हणजे आकार दिलाय, सावरलंय आणि टीमच्या धावसंख्येला पोहोचवले ते म्हणजे 55 या आकड्यावरती. आता इथून पुढे शेवटच्या षटकाचा खेळ बाकी असणार आहे. 6 बॉल मध्ये किती धावा बनवल्या जातील तेही पाहावं लागणार आहे. आणि स्ट्रायकिंग एंडवरती आता पाहायला मिळते म्हणजे प्रथम मोरे आहेत, परंतु शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल तेही पाहावं लागणार आहे. थोडीशी घाई करायची, मी पुन्हा एकदा विनंती करेल, लक्ष वेधेन आपण मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. मॅच क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. इथून पुढे आपल्याला 2 मॅचेस कव्हर अप करायचे आहेत आणि तेही आता 6 षटकांचे आपल्याला खेळवायचे आहेत. त्यामुळे थोडीशी घाई मैदानाच्या आतमध्ये करा आणि मॅचला इथून पुढे लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय इंदापूर विभागामधील अगदी मानगाव तालुक्यामधील शेवटचा टोकाला गाव असणारं घोटवल आणि त्या घोटवल गावातून बिलॉंग करणारे खेळाडू रोहित पोटले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी इथून पुढे आता हे शेवटचं षटक कशा पद्धतीने असेल, कारण का बॉलिंग करायची आहे ते म्हणजे बरेच षटक गोगावले एंड, या एंड कडून गोलंदाजी करायची आहे. त्यामुळे आता कशा पद्धतीची गोलंदाजी होईल तेही पाहावं लागणार आहे. शेवटचे 6 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिलाच बॉल आपण पाहतोय अधिकतम उसळी घेणारा बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर अनएक्सपेक्टेड बाउन्स पाहायला मिळाला. अधिकतम उसळी घेतली, पंचांनी लगेच दंडित केलं गेलं. व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळाला आणि फर्स्ट फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग सुद्धा अगदी एकही बॉल न हाताळता इथे आपल्याला मिळताना पाहायला मिळाली. त्यामुळे आता कुठेतरी 6 बॉल हे कशा पद्धतीने हाताळतील तेही पाहावं लागणार आहे. या एकेरी धावाच्या मदतीने टीमची धावसंख्या धप्पकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 56 या आकड्यावरती 56 ऑन अ स्कोर कार्ड. शेवटचा आणि अंतिम षटकांचा खेळ इथून पुढे बाकी असणाऱ्या पहिल्या सत्राचा खेळ पण पाहतोय. मॅच क्रमांक 4 दोन्ही संघ आपली पहिली मॅच इथे पराभूत होऊन आले आहेत. त्यामुळे ही मॅच जिंकणं हे फार गरजेचं असणार आहे, अन्यथा या स्पर्धेला विसरावं लागेल. मानाची स्पर्धा. पहिला बॉल आपण पाहतोय खोलात टाकलं होतं आणि या वेळेला सिंगल तिथे पाहायला मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली, परंतु महत्वाची बाब म्हणजे जो इनफॉर्म बॅटर आहे ना तो निरंजन आता मात्र आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून अद्यापपर्यंत 5 षटकार आलेत, 1 चौकार आलाय आणि वैयक्तिक जर विचार केला निरंजनचा तो आपण खेळताना पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना 37 धावसंख्येवरती आणि त्याच्यामध्ये अजून या 6 धावा ऍड करा. निरंजनच्या बॅट मधून हा 6वा षटकार. खेळी करतोय, काय बॅटिंग राहिली आहे. 6 षटकार 1 चौकार
टीमची धावसंख्या धबकवरती पाहायला मिळते ती म्हणजे 63 या आकड्यावरती. पुढचा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. वाईट बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळेल. आता कुठेतरी रोहित वरती प्रेशर आहे, परंतु या दबावामध्ये आता रोहित कशा पद्धतीची गोलंदाजी करतील तेही पाहावं लागणार आहे. कारण रोहित देखील बराचसा अंगापासून टेनिस बॉल क्रिकेट खेळतोय, त्याकडे बराचसा अनुभव आहे, परंतु आता कशा पद्धतीची गोलंदाजी करेल तेही पाहावं लागणार आहे. या वेळेला फटका बसलाय, खेळाडू पाठीमागे आहेत. कॅच टेकन सक्सेसफुली. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतोय, परंतु हरकत नाहीये. वैयक्तिक 43 धावसंख्येवरती खेळी करून निरंजन बामनोलकर मैदानाच्या बाहेर जातोय. एकदा करूयात निरंजनसाठी. का बॅटिंग राहिली आहे. वैयक्तिक 43 धावसंख्या आणि आपण पाहतो टीमची धावसंख्या 64 वरती. हा चौथा धक्का, विकेटचं पतन. बाई बाई सुपर किंग बॅटिंग करत असताना पहिल्या 3 षटकामध्ये फक्त 19 धावसंख्या धाबावरती होत्या. षटक क्रमांक 4 मध्ये 23 धावा बनवल्या. षटक क्रमांक 5 मध्ये 13 धावा बनवल्या आणि आता षटक क्रमांक 6 चालू आहे. अद्यापर्यंत 6 धावा आल्यात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चापडी गावाला बिलॉंग करणारे निलेश शिंदे दाखल झाले. त्यावेळी आपण बॉल पाठीमागच्या दिशेने नशिबाची साथ मिळतीये. लॉंग शॉपला बिलॉंग करेल आपण पाहतोय. येस, बाईच्या स्वरूपामध्ये 4 धावांसाठी बॅटच्या स्वरूपामध्ये हा आपण पाहतोय चौकार. टीमची धावसंख्या बघते बॅमिटी जाऊन पोहोचली ती म्हणजे 68 आकड्यावरती 68. अजून इथून पुढे काही बॉलचा खेळ बाकी असणार आहे. आता तिथे कशा पद्धतीची बॅटिंग होईल तेही पाहावं लागणार आहे. अनोख्या पद्धतीने पंचांचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल. ओहो, यावेळी आपण पाहतोय खुलाट टाकला होता. बॅटची कडा घेतली पाठीमागच्या दिशेने. बॉल ट्रॅव्हल झाला. विकेट किपरच्या हातामध्ये विसावा घेतला. आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक 5 इथून पुढे मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मुंडेवाडी गावाला बिलॉंग करणारे रोहिदास मुंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पुढचा बॉल. ओहो, कोलवटप्प्याचा बॉल होता. समोरच्या दिशेने खेळून काढले. एक धाव तिथे किती गेली. दुहेरीचा प्रयत्न असेल का तेही पाहावं लागणार. प्रथमचा कॉल आहे. चुकीच्या एंडवरती थ्रो पार मिळाला आणि त्याच दरम्यानच्या कालावधीत 2 धावा तिथे धावून काढल्यानंतर टीमची धावसंख्या बघते मायमध्ये जाऊन पोहोचली ती म्हणजे 70 या आकड्यावरती 70 रन. षटक क्रमांक 6 इथून पुढे संपुष्टात येताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या 70 बनली आहे. 71 धावसंख्येचा करावा लागणारा पाठलाग तो म्हणजे बॅटिंग करत असताना आता सेकंड इनिंग मध्ये माऊली एंटरप्राइजेस इंदापूर म्हणजेच बंटी पानवलकर आणि टीम आता कशा पद्धतीने 71 धावसंख्येचा पाठलाग करेल ना तेही आपल्याला पाहावं लागणार आहे. तो 71 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आपण ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील करणार आहोत परिवर्तन, जिथे आपल्याला आवाज ऐकायला पाहायला मिळेल तो म्हणजे पहूर गावचे रोहा तालुक्याचे योगेश जाधव सरांचा आवाज आपल्याला कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकायला मिळेल. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा एक दमदार दर्जेदार स्पर्धा, ग्रामीण खेळाडूंना एकत्रित आणणारी स्पर्धा, मानगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 हे भव्य आणि दिव्य पर्व. तोपर्यंत घेऊया छोटासा डी से ब्रेक, डी से ओमकार. या दुपारच्या उन्हामध्ये जर तुम्हाला तहान लागली असेल तर रातवडकर ज्यूस सेंटर हे आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. अगदी स्टेजच्या मागे आहेत. तिथे अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला लिंबू सोडा वगैरे अशा पद्धतीचे सोडा मिळतात. तर तो आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही रातवडकर ज्यूस सेंटर
या शॉपला नक्की व्हिजिट करा. धन्यवाद. थँक्यू सो मच संजयजी शिंदे सर. त्याचबरोबर आमच्या समेत मिलिंदजी शिर्के सर आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील आपण मनापासून हार्दिक स्वागत करूया. या स्पर्धेतील सर्व खेळाडूचं, ग्रामीण खेळाडू, त्याचबरोबर या मैदानावर आलेले सर्व माझा प्रेक्षक वर्ग, त्याचबरोबर ऑनलाईन प्रेक्षक वर्ग आणि खास करून माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग ही संपूर्ण कमिटी, या सर्वांचं, त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंट्स च्या माध्यमातून ही स्पर्धा पाहिली जाते, त्या सर्व मित्रांचं. आणि आजच्या या दिवसामध्ये आपण पाहतोय पंच देखील आपल्याला पाहायला मिळते. बाळा एकाळे सर, त्याचबरोबर आपण पाहतोय सिद्धू पाजी पंचांच्या भूमिकेमध्ये, आणि अभय पाटोळे सर, या तिन्ही पंचांचं देखील या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. कारण या कडक उन्हामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये काम पाहणं तितकं सोपं गोष्ट नाहीये, पण खऱ्या अर्थानं पंचांचं कौतुक करावं लागेल. कारण या क्रिकेटच्या खेळामध्ये पंचांना का देव मानलं जातात ना, याच्या 6व्या दिवसामध्ये अतिशय चांगले निर्णय आपल्याला त्यांच्याकडून पाहायला मिळते. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी योगेश जाधव, मॅन फ्रॉम पहूर. मॅच या ठिकाणी जरूर सुरू होतीये. मॅचचा पूर्वार्ध आपण पाहिलात, मॅचचा उत्तरार्धामध्ये नक्कीच आपण जाणार आहोत. आपल्याला मॅच पाहायला मिळते माऊली एंटरप्राइजेस इंदापूर विरुद्ध आपण पाहतोय भाई भाई सुपर किंग्स. एका बाजूला संघ मालक स्वतः आमचे भाई दसवते आहेत, जे आजही क्रिकेटच्या मैदानावर आपल्याला चांगला क्रिकेट खेळताना पाहायला मिळते. त्याचबरोबर भालचंद्रजी खाडे, राजेश वाघमारे, भाई भाई सुपर किंगचे संघ मालक, आणि दुसऱ्या बाजूला माऊली एंटरप्राइजेस इंदापूर संघाचे संघ मालक घनश्याम दादा पवार, त्याचबरोबर किशोरजी पोटले आणि बळीराम उभारे. फलंदाज पाठवून द्या विनंती असेल आपल्याला. एक दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच एक मोठी धावसंख्या इथं चेसिंग करायची आहे. टोटल आपण पाहिलात तर चेसिंग करण्यासाठी टोटल 71 धावांची गरज आहे. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय आमचे मित्र सूरज दसवते, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. एक क्रिकेट आणि त्याचबरोबर एक उत्कृष्ट ढोलकीपट्टू, एक पखवाज वादक म्हणून आमचे सूरज दसवते यांची ओळख आहे. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. जाऊया आपण मैदानाकडे, जिथं आपण पाहतोय सामना हाय व्होल्टेज सुरू असेल. सलामीची आपण जोडी रेच असे कला क्रीडा क्षेत्रामध्ये असणारे सर्व खेळाडू आहेत. रेच असे कला क्रीडा क्षेत्रामध्ये असणारे सर्व खेळाडू आहेत. आजच्या दिवसामध्ये आमचे लोणेरे गावचे रोहित सोनवटकर देखील आपल्याला पाहायला मिळतात, जे माझ्या समेत अगदी आपण पाहिलं तर या संपूर्ण कोकणामध्ये माझ्याबरोबर कीबोर्ड वाजवतात. रोहित सोनवटकर, आपण कुठे असाल तर आपलं देखील मनापासून मी हार्दिक स्वागत करीत आहे. आपण जाऊया आता मैदानाच्या दिशेने, जिथं सलामीची जोडी आपण पाहतोय बंटी पानवलकर, एक आक्रमक शैलीचे फलंदाज, ज्यांना मी पाहिलं होतं मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी नागोठणेच्या वेलशेड गावाच्या मैदानावर तुफानी खेळ केला होता, आणि त्या सामन्याचा मी कॉमेंट्री करत होतो. बंटी पानवलकर स्ट्राईक एंडला. यावेळेस आपण पाहतोय हा पहिलाच बॉल फेकलाय, आणि पहिलाच बॉल पंच आमच्या बाजूने वळताना पाहायला मिळतात. वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या होते 1. खातं या ठिकाणी ओपन जरूर झालंय. बॉलिंग मार्कवर बॉलर आपण पाहतोय प्रणय पवार आपल्याला पाहायला मिळते. प्रणय पवार म्हटले तर हे देखील एक आक्रमक शैलीचे बॉलर आहेत या माणगाव तालुक्यातील, आणि सुरुवातीलाच बॉलिंग करण्यासाठी त्यांच्यावर जिम्मेदारी दिली आहे. यावेळेला चांगला स्ट्रोक खेळलाय. बॉल आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला वेगाने जातोय. ओड ऑफ फिल्डिंग, ओड ऑफ फिल्डिंग, जबरदस्त या ठिकाणी फिल्डिंगचा प्रदर्शन पाहायला मिळतोय. डोक्यावर कडक ऊन आहे ना, त्याच पद्धतीने कडक फिल्डिंग, अक्षरशः बॉलच्या पाठीमागे धावताना जीवाची बाजी लावली होती. शतकाचं नाव जरा कळवायचंय. प्रथम मोरे मिळतात. एक एक्स्ट्रा खेळाडू जरा पाठवा. कॉम्बोच्या मैदानात गेली कित्येक वर्ष आम्ही पाहतोय. याही वेळेला आपण पाहतोय
जरूर लेग साईडच्या बाहेरून जाणारा बॉल, पंताने हात खुलेत, वाईड बॉलचा इशारा. प्रयत्न जरूर केला होता. इथं आपण पाहतोय डॉट बॉल, प्रयत्न जरूर केला होता. इथं आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता केली जाते. कारण ग्रामीण क्रिकेट म्हणला ना तर नक्कीच पैशाला इथं किंमत नसते. एक आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. उद्याच्या दिवसाची तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. या वेळेला आपण पाहतोय शानदार स्ट्रोक खेळलाय. बॉल आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑनच्या वरून झालाय फरार. स्ट्रॉंग स्टँडर्ड अँड स्टार हा आलाय षटकार. ठिकाणी फटका आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावांसाठी 14चा आकडा धावफलकावर. याही वेळेला आपण पाहतोय शानदार स्ट्रोक पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. आणि इथं आपण पाहतोय सिंगल एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. याच दरम्यान सर या दोघांनी तो ऑक्शन सोहळा खऱ्या अर्थानं पार पाडला होता. खऱ्या अर्थानं आमचे मित्र नंदुशेठ वाडवळ यांनी आमंत्रण दिलं होतं आम्हालाही, पण येता आला नाही कारण थोडासा दूरवर समालोचन करण्यासाठी गेलो होतो. पाहतोय बॉल हवेमध्ये आहे. बॉल खाली क्षेत्ररक्षक जरूर पॉइंटला टिपलाय. झेल संपलाय. फलंदाज क्रमांक 1 मयूर कठेचा खेळ. फलंदाज बॅक टू दी डगआउट. याही वेळेला आपण पाहतोय हा आणखी एक झेल टिपलाय. झेल संपलाय. फलंदाजाचा खेळ. वा रितेश वाघमाऱ्याची कमाल धमाल दादागिरी भाईगिरी मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बॅक टू दी पवेलियन. पाहिजे इंदापूर या टीमला. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय सतीश दादा भोसले न्हावे गावाला बिलॉंग करणारे खेळाडू, त्याचबरोबर या माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीगचे उपाध्यक्ष यांचा या ठिकाणी वाढदिवस या ठिकाणी जल्लोषामध्ये साजरा केला जातोय. खऱ्या अर्थानं
सर्व कमिटी मेंबर यांच्या या उपस्थितीमध्ये हा वाढदिवस सतीशदादा भोसले यांचा आज जरूर एक लकी डे आपल्याला म्हणावा लागेल आजचा दिवस. आणि खऱ्या अर्थानं वाढदिवस या ठिकाणी साजरा करताना जरूर आपल्याला पाहायला मिळते सर्व आयोजक मंडळी. कारण असं म्हणतात की वय वर्ष कमी असणारे बॉलर जरूर आलेत. मी म्हटलं ना सकाळी की हे आपण जर पाहिलं तर 14-15 अगदी 20च्या आतमधले खेळाडू आहेत ना, ते चांगला टेनिस क्रिकेटचा खेळ खेळताना आज आपल्याला सर्वीकडे पाहायला मिळतात. आणि त्यातलाच स्वयं शिंदे या माणगाव तालुक्यातील हा खेळाडू पाहायला मिळतोय. यावेळेला आपण पाहतोय पायामधला बॉल चांगल्या पद्धतीने खेळून काढला, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मिस, क्षेत्ररक्षकाने डोक्याला लावले हात, हा बॉल सीमा पार, चौकार. मिस केलं, 4 धावा मिळाल्या. याही वेळेला आपण पाहतोय थोडासा बॅटर पासून बॉलला दूर आणि हा वाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी खर्च करताना स्वयं शिंदे आपल्याला पाहायला मिळते. 26 ऑन स्कोर कार्ड. पुढचा बॉल, डाव्या हाताचा बॉल, उजव्या हाताचा फटका, ओ हो हो, बॉलने वळण घेतले, सीमा पार, लॉंग ऑफ, चौकार. आहेत 4 धावा, हा चौका. आतापर्यंत 30 इकडे हळूहळू 30 धावांवर जाऊन पोहोचले. जरूर आपण पाहतोय एका बाजूला भाई भाई सुपर किंग, दुसऱ्या बाजूला माऊली एंटरप्राइजेस इंदापूर. याही वेळेला आपण पाहतोय मोठा हिट केलाय, हा बॉल काय असेल, आणि या वेळेला पंचांचा बोट दोन्ही हात वरती, षटकार. एक तुफान या ठिकाणी आता मात्र खेळ आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. आपण पाहिलं ना सुरुवातीला थोडीशी कमजोर धावसंख्या असताना आता मात्र नक्कीच लय पकडली. आता लय मध्ये जरूर या ठिकाणी आलाय. खास करून आपण पाहतोय माऊली एंटरप्राइजेस इंदापूर हा संघ पाहायला मिळतोय आपल्याला. याही वेळेला पायामधला बॉल, त्याला मात्र उडवले.
षटकातील आपण पाहूया पुन्हा एकदा पुढचा बॉल पाहायला मिळेल. याही वेळेला आपण पाहतोय बिग हिट केलाय. वा काय बॅटिंग होते. आणखी एक यावेळेस जयाच्या बॅट मधून आलाय षटकार. (46) 46 धावा बनल्यात आणि येणाऱ्या 18 बॉल मध्ये अजूनही 25 धावांची गरज आहे. वा काय सामन्याला कलाटणी दिली माऊली एंटरप्राइजेस इंदापूर या टीमनं आणि खास करून जयेश या फलंदाजाने पॉवरफुल या ओव्हर मध्ये धावांची अक्षरशः लयलूट केली. हे सामने या ठिकाणी सन्माननीय आदरणीय आमचे मित्र संकेत शेठ महाडिक हे सामने पाहतायत. जरूर ऑनलाईन कॉमेंट्री आमचे ऐकतायत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करत आहोत. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर सुमेश महाडिक विनर झाला आणि सुमेश महाडिकला खऱ्या अर्थानं जर सपोर्ट कुणाचा असेल ना तर त्यांचे मोठे बंधू पाटील या नावाने ओळख असलेले आमचे संकेत शेठ महाडिक यांचा खूप मोठा सपोर्ट आहे. तुम्हाला सपोर्ट जर असेल ना तर तुम्ही अधिकाधिक उंच भरारी घेऊ शकता आणि ते जरूर संकेत शेठ महाडिक यांनी दाखवलं आणि त्याच्यामुळे आज सुमेश महाडिक मिस्टर JPL खऱ्या अर्थानं सगळीकडे चमकताना पाहतोय आणि आमच्या संकेत शेठ महाडिक यांच्याकडून नेहमीच आमच्या आवाजाला कॅश प्राइज येत असतं. आज देखील ते कॅश प्राइज या ठिकाणी आम्हाला देत आहेत. 500 रुपयाचं कॅश प्राइज. त्याबद्दल संकेत शेठ महाडिक आपलं देखील मनापासून आम्ही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करीत आहोत. बॉलिंग मार्कवर या वेळेस आपण पाहूया ऋतेश वाघमारे आलाय. स्वतःचं दुसरं संघातर्फे 4थं षटक घेऊन आलेत. अगोदरच्या ओव्हर मध्ये 4. ओ हो 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 व्हाट अ शॉट. न भूतो न भविष्य असा स्ट्रोक या ठिकाणी घेतलाय. वा चौकार. हे तर नक्कीच हा त्यांच्या घराण्याला वारसा लाभलाय. कारण दत्ता पानवलकरला आम्ही अनेक वेळा अनेक मैदान गाजवताना पाहिलंय आणि मग बंटी पानवलकर हे देखील आता तुफानी फटकेबाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. याही वेळेला चपराक लावण्याचा विचार केला होता. चापट शॉट पण इथं मात्र दूरवर बॅट राहिली. डॉट बॉलची सांगता जरूर या ठिकाणी केली जाते. हा बॉलर देखील बहारदार आहे कारण पहिलं षटक फेकलं होतं. 4च धावा खर्च केल्या होत्या. आपल्या टीमला एक मजबूत स्थितीमध्ये आणलं होतं. भाई भाई सुपर किंग्स टीमला. पुन्हा एकदा पुढचा बॉल. याही वेळेला आपण पाहतोय बंटी पानवलकरचा आणखी एक हाय अँड हँडसम हा आलाय षटकार. माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये डान्स करताना प्रेक्षकांचं मनोरंजन करताना पाहायला मिळते. सिद्धू पाजी आपलं मनापासून हार्दिक स्वागत असेल आमच्या संपूर्ण कमिटीच्या वतीनं. याही वेळेला आपण पाहतोय चांगला स्ट्रोक. सुपर किंग संघाने मॅच बनवली पण तिसऱ्या ओव्हर नंतर वेगळा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. आता धावांची लयलूट. आहा या वेळेला काय घडलंय मैदानावर. मैदानावर घडलंय जरूर. बंटी पानवलकर चाललाय मैदान सोडतोय बॅक टू दी पवेलियन.
मिळते. अगदी बंटी पानवलकरला देखील जाताना त्यांनी सांगितलं जसं येताना स्वागत केलं तसं जाताना देखील धावफलकावर धावा आतापर्यंत जोडल्या जात आहेत. 60 धावा. काय ऍक्शन केलंय, काय डान्स करतायत या स्पर्धेमध्ये. खरंच प्रेक्षक वर्ग देखील ऑनलाईन पाहतायत ना, त्यांचे फोन येत आहेत की जबरदस्त डान्सिंग अंपायर आहेत. 13 बॉल मध्ये 11 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी या मॅच मध्ये. 13 बॉल 11 धावा. आहा, या वेळेला आपण बादला चांगला बॉल हाताळलाय. डॉट बॉलची सांगता षटक होतंय समाप्त. आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये 11 धावांची गरज. आजचा दिवस जर आपण पाहिलात तर खरंच चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर या कमिटीचे उपाध्यक्ष सतीश दादा भोसले न्हावे गावाला बिलॉंग करणारे त्यांचा वाढदिवस या ठिकाणी जल्लोषामध्ये खऱ्या अर्थानं साजरा केलाय. सतीश दादा असं म्हणतात ना की उगता हुआ सूरज दुआ दे तुम्हें, खिलता हुआ फूल खुशबू दे तुम्हें, हम तो देने के कुछ काबिल नहीं है लेकिन ऊपर वाला हर खुशी दे तुम्हें. वाढदिवसाच्या आपणाला खूप साऱ्या मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा. मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल मध्ये 11 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी. हाय व्होल्टेज या ठिकाणी महामुकाबला सुरू आहे. कारण महत्वाची इम्पॉर्टंट मॅच आहे आणि खरंच आज जर आपण पाहिलं तर हे माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते ना. या लीगचा जल्लोष, या लीगचा आनंद आणि खरंच ही स्पर्धा हळूहळू पाहिलं ना आता अगदी 7 समुद्र पल्ल्याड जरूर जाताना आपल्याला पाहायला मिळते. कारण एक शाहीर म्हणून मी या रायगडमध्ये असल्यामुळे अनेक जण नंदुशेठ माझ्या स्टेटसला पाहतायत आणि मला विचारतायत की माणगाव तालुक्यामध्ये शाहीर भरपूर तुम्ही कॉमेंट्री करता, भरपूर स्पर्धा होते. म्हणजे अक्षरशः ही पहिली स्पर्धा खूप लांब गेले. हा फटका देखील खूप लांब आहे. हा बॉल येतोय बॉर्डर लाईनला पार करत असताना हा आलाय बिग ब्लास्ट षटकार. सो मच डीजे. भारत महालेच्या बाद मधून 6 धावा निघाल्यात. माफ करा, जयेशच्या बाद मधून 6 धावा. जयेश मैदानाच्या आतमध्ये आलाय ना, खरंच काय बॅटिंग करतोय हा खेळाडू. ओ हो यावेळेस आणखी एक न्हावे. आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच कोण असेल तर 7 बॉल मध्ये 36 धावांची खेळी करणारा जयेश